आमच्याकडे येणं फार गरजेचं आहे. खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय विशेष आमच्या माता भगिनी सुद्धा आलेल्या आहेत. माजी सरपंच बिवरी सौभाग्यवती वैशालीताई अविनाश गायकवाड ताई सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शीतलताई आशिष धोंडे आणि अनुजा शीतलताई आशिष धेंडे आणि अनुजाताई भीमराव धेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. अरे सगळे वाटोळ चाललं पीसीएमसी पासून. पीसीएमसी चे समालोचक बोलून घ्या इकडे एकदा. चला सामना सुरू होईल मैदानावरती. याआधी जो सामना झाला होता कात्रज टीमला विनंती आपण सगळे खेळाडू घेऊन मंचाकडे या. विशेष सन्मान आपला या ठिकाणी होतोय, सगळ्या टीमचा सन्मान. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूसाठी मेडल आहे आणि ते मेडल देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय संपूर्ण टीमला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. बॉलर्स नेम कळवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम एक जर खेळाडू असेल अतिरिक्त तुमचा तर तो इकडे पाठवून द्या. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो दाखल झालेली आहे. समीर रणसिंग आणि दुसऱ्या बाजूला अमोल गांडेकर आणि समीर रणसिंग ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झाली. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संकेत मुळे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले दोन चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले. यावेळेचा चेंडू फटका फसलाय उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. कॉट अँड बोल्ट. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या खेळाडूंना विनंती असेल, भोजन आलेलं आहे, सगळ्यांनी भोजन करून घ्या. पहिला धक्का आपण पाहतो मैदानावरती 1 या धावसंख्येवरती बसला जातोय. तर इकडे विशेष सन्मान आपण करतोय. जी टीम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अगदी चाकणवरून म्हणजे दूरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचली होती त्या टीमचा सन्मान. प्रत्येक खेळाडूला मेडल देऊन आणि एक सुंदर असा सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि त्यासाठी आपण पाहतोय त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. शिरूर तालुका हवेली तालुका फायटर्स फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतो त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर पाचवी जी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार ती शिरूर तालुका फोटोग्राफर्स आणि संभाजीनगर फोटोग्राफर अशा टीममध्ये यानंतरचा सामना देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक संपलं मैदानावरती आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती चाकण फोटोग्राफर धावफलकावरती 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर षटक क्रमांक आपण पाहतो 2 ला मैदानावरती सुरुवात होणार आहे. तर दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे पाहायला मिळणार आहे आपल्याला. ओमकार. ओमकार आलाय गोलंदाजी मार्कवरती. नवनाथ का? यस नवनाथ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक नवनाथ माळी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेणार आहे. पहिली मॅच आपण सगळ्यांनी बघितली. पहिल्या मॅच मध्ये 38 धावेंचा पाठलाग यशस्वीरित्या, तिसऱ्या षटकामध्ये त्या धावेचा पाठलाग झाला.
तर दुसरी मॅच जर आपण पाहिली मैदानावरती एक मोठी धावसंख्या होती, मात्र त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जरी ते धावा बनल्या नसतील तर फाईट खूप चांगली दिली होती चाकण फोटोग्राफर्सना. सुंदर फटका स्क्वेअर लेगला शतरक्षक आपण पाहतो चेंडूवरती येणार आहे. तोपर्यंत धावून मात्र इथे 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतील आणि या 2 धाव्यांच्या साह्यानं धावफलक वाढला जाईल. 7 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. जी सुरुवात झाली आहे तुमची की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जी सुरुवात केली, पहिल्या षटकात 5 धावा आल्यात, दुसऱ्या षटकाला सुरुवात नवनाथ माळीनं केली, पहिला चेंडू टाकला, थोडासा बॅक ऑफ द लेंथ होता, थोडा मागे टाकलेला चेंडू, त्यावरती पुलचा फटका होता, मात्र जी ताकद पाहिजे होती फटक्यामध्ये, टायमिंग पाहिजे होतं, ते टायमिंग तितकंसं खास इथे मैदानावरती जुळवता आलेलं नाहीये. पुढे एक भन्नाट वेगाचा चेंडू, हे फार महत्वाचं आहे. एक चेंडू तुम्ही जर थोडासा गतीने कमी टाकला असला तरी पुढे तुमच्याकडे क्षमता असते आणि ती क्षमता दाखवली गोलंदाजानं की पुढचा चेंडू प्रचंड वेगानं टाकला आणि तो चेंडू मात्र फलंदाजाला समजणं थोडंसं अवघड गेलंय. मात्र यावेळेस थोडासा बॅकफुट वरती गेलाय समीर रणसिंग आणि पाठवलाय चेंडू डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा बाहेर, सनसनी चौकार, 4 रन. चौकार येतोय, चौकाराच्या साह्यानं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. 11 धावा धावफलकावरती ते पाहायला मिळणार आहेत. यावेळेस मात्र विरुद्ध दिशेला खेळायचं होतं. आधीच मानसिकता बनवली होती समीर रणसिंगनं की विरुद्ध दिशेला मला फटका खेळायचा आहे, मात्र तेवढंच टायमिंग त्या फटक्यामध्ये दिसलं नाही. एकच धाव मात्र इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे गेलाय. 12 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. पॉवर प्लेच्या षटकात जी सुरुवात अपेक्षित होती आपल्याला, ती सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये झालेली नाही. 5 धावा आलेल्या आहेत. यावेळेचा चेंडू बाहेरची कट छेडायचा प्रयत्न राहिला होता, 1 धाव, मात्र यष्टीरक्षकाला सुद्धा थोडंसं बीट केलं चेंडूनं. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे गेला. 13 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर नॉकआउट स्टेजला तुम्ही खेळताय की इथे कुठेही लीग मॅच अजिबात नाही. तुमचा एक पराभव या स्पर्धेतलं तुमचं आव्हान संपुष्टात आणणार आहे. त्यामुळे प्रत्येक मॅच ही रंगतदार होणार आहे. प्रत्येक मॅच ही चुरशीची मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अपट बार होता, मात्र सुंदर फटका, लिलया पूर्ण खेळला इथे समीर रणसिंगनं आणि पाठवला चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं तो संकेत मुळे आणलाय पुन्हा गोलंदाजी मार्कवरती. आणि माहितीये संकेत मुळेचं हे वैयक्तिक कोठ्यातलं दुसरं षटक. यानंतर पुढच्या 2 षटकांसाठी पुन्हा नवीन गोलंदाज आणावे लागणार आहे टीमला. चाकण आणि जुन्नर अशा 2 टीम मध्ये ही मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक भूमी राहिलेली ती जुन्नर, मोठा इतिहास राहिलेला आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता, तो शिवनेरी किल्ला कुठे आहे तर तो जुन्नर मध्ये आहे. आणि तो जुन्नर संघ आज आपण पाहतो मैदानावरती खेळतोय, जिथे क्षेत्ररक्षण करताना तो संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे ती ऐतिहासिक भूमी आहे जुन्नर. आणि तिथून आज पाहतो आपण संघ इकडे हवेलीच्या या निकम ग्राउंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू विरुद्ध दिशेला, फटका फसला, यष्टीरक्षकाला अंदाज आला नाहीये. समीर रणसिंगनं सुद्धा सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या की आता झेल उडलाय तो होईल, मात्र नशिबाची साथ मिळाली, कारण नशीब बलबत्तर आहे. आणि ज्याच्या नशिबाची दोरी बळकट असते ना, मग त्याला यमदेव सुद्धा काही करत नाही. कदाचित समीर रणसिंग आज नशीब घेऊन मैदानावरती, नशिबाची दोरी बळकट आहे त्याच्या. किस्मत मेहरबान तो आज बल्लेबाज समीर रणसिंग बी पहलवान. एक धाव मिळाली ते 19 धावा धावफलकावरती. जी चर्चा करत होतो आपण की ऐतिहासिक भूमीतून आज जुन्नर संघ इकडे आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारीला. 19 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू एक टप्पा घे, डीप लॉंग ऑनला आलाय
सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सनसनीत चौकार, 4 रन. जातोय 23 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्या राजाचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 ला, शिवनेरी किल्ल्यावरती एका रणधुरंदराचा जन्म झाला, एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. नाव काय विचारताय? छत्रपती शिवाजी महाराज. सोन्याचा सोनेरी दिवस उगवला 19 फेब्रुवारी. शिवबाराजे जन्माला आले, गड होता शिवनेरी, सत्यात उतरलं स्वराज्याचं स्वप्न सोनेरी. वयवर्ष होतं 16, घेतली शपथ रायरेश्वरी. पावन झाला जागर मांडला, महाराष्ट्र माझा मराठमोळ्या प्राणपणाने लढला. इथे शोभांचा प्रत्येक मावळा या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिला. महाराष्ट्राची माती ही अनेकांच्या बलिदानानं पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. बॅटची बाहेरची कड, लॉंग स्टॉपला हा चेंडू निघालाय, सरळ सीमारेषे बाहेर, सनसनी चौकार, 4 रन. चौकार येतोय आणि या चौकारा बरोबरीत धावफलकात सुद्धा आपण पाहतो वाढ होताना पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चौकार आले खरं तर या षटकामध्ये. संकेत मुळेनं पहिलं पॉवर प्लेचं षटक काय टाकलं होतं? फक्त 5 धावा. वाह, काय कलात्मक फटका आहे, कलात्मकतेचा आविष्कार आहे. समीर रंगसिंग इज द मॅन. चेंडू सरळ डिपॅस्ट्रा कव्हर लागला होतोय, 4 धावा. एक क्रिकेटिंग शॉट बघितला मैदानावरती समीर रंगसिंगच्या बॅटमधून. डीप ॲस्ट्रा कव्हरला आपण पाहतोय, चौकार आलाय आणि याच बरोबरीत षटक देखील मैदानावरती संपलेला आहे. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 32 धावा. चौथ्या षटकाला आपण पाहतो मैदानावरती आता प्रारंभ होणार आहे आणि पाहायचंय चौथ्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाजीवरती कोण येईल, कोणाच्या हातामध्ये जबाबदारी टाकली जाईल. षटक क्रमांक 4 मैदानावरती आपण पाहतो सुरू होते आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विशाल गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. क्रिकेट खेळाला अनेकदा मी परिस्थिती बदलवताना पाहिलेलं आहे. सुरुवातीच्या पहिल्या षटकातली परिस्थिती दुसऱ्या षटकात नाही, तर दुसऱ्या षटकातली परिस्थिती तिसऱ्या षटकात राहत नाही. प्रत्येक ओव्हर बरोबर सामन्यातली परिस्थिती बदलते. फक्त तो ओव्हर बदल नाही तर प्रत्येक बॉल मागे आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानावरची परिस्थिती बदलताना आपण पाहिलेली आहे. त्यामुळे परिस्थितीला दोष अजिबात द्यायचा नाही, परिस्थितीला स्वतःची ताकद बनवायची. परिस्थिती वेळेनुसार प्रत्येकाची बदलते, फक्त त्या वेळेसोबत तुम्ही संघर्ष करण्याची तयारी जर दाखवली ना तर ती वेळ सुद्धा तुमची होऊन जाते. त्यामुळे पाहायचं येतं की जरी आपण पाहतोय पाठीमागच्या षटकात खूप चांगली धावा आल्या असल्या तरी देखील आपण पाहतोय त्याच संकेत माळीनं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्या होत्या. ती परिस्थिती तिसऱ्या षटकात बदलली तर पाहिजे आता या षटकामध्ये काय कामगिरी. सुंदर फटका पाठीमागे सारखं जागा बनवली, कव्हर पॉइंट, सीमारेषा फोडली. समीर रनसिंगला दिलेलं जीवनदान महागात ठरतंय. चेंडू पोहोचला सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती गोष्ट सिद्ध होते की एक जीवनदान किती धोकादायक ठरू शकतं, ते संघाला किती त्रासदायक ठरू शकतं. चौकार आलाय मैदानावरती. समीर रनसिंगने आतापर्यंत 12 चेंडू खेळलेत आणि 12 चेंडूमध्ये 25 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेल्या आहेत. धावफलकावरती 37 धावा. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 52 पर्यंत धावसंख्या उभी राहू शकते, कारण करंट रन रेट खूप चांगला ठेवलेला आहे. 10 हो विरुद्ध दिशेला हा फटका, नो बॉल आणि त्यावरती चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषा बाहेर. पंजा उघडणार इथे
चौकार. चार आणि नो बॉल अशा टोटल 5 धाबा, म्हणजे या 5 धाबा बोनस होत्या टीमसाठी. तर पुढचा चेंडू हा फ्रीट आहे आणि या फ्रीटच्या चेंडूवरती आता पुन्हा एक मुक्त फटका खेळण्यासाठी संधी समीर रणसिंग साठी चालून आलेली आहे. यस, बाहेरचा चेंडू ओढून मारायचा प्रयत्न, मिड विकेटला येईल चेंडू. मैदानात समांतर क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक तर मिळाली, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं समन्वय दिसलं आपल्याला 2 धाब्यांसाठी आणि या 2 धाब्यांच्या साह्यानं धावफलक मात्र पुढे जातो. 44 धाबा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नेत्याप्रमाणे लढतोय मैदानावरती समीर रणसिंग. आपल्या संघासाठी धाब्यांचे योगदान द्यावंच लागणार आहे. यास बॅकफूट पंच डीप पॉइंटला सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर आसूड ओढला होता चेंडूवरती. समीर रणसिंगना षटकाराची मोहर लिहिली होती. या 6 धाब्यांबरोबरीत आपण पाहतोय चाकण फोटोग्राफर संघाच्या 50 धाबा धावफलकावरती पूर्ण होताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 मधल्या 37 धाबा समीर रणसिंगच्या आहेत. 15 चेंडूंचा सामना आतापर्यंत त्यानं मैदानावरती केलेला आहे. फुल लाईनचा चेंडू शरीरापासून वेगळा केला चेंडू. फक्त आपण पाहतो फ्लिक केला चेंडूला 1 धाव मात्र तिथे प्राप्त होणार आहे. थोडासा ऑन द राईज खेळायचा प्रयत्न राहिलेला आहे. 1-2 धावा इथे प्राप्त होतील आणि याच बरोबर षटक देखील मैदानावरती संपलं जाईल. 4 षटकं संपलीत मैदानावर आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती चाकण फोटोग्राफर 52, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं आणि अंतिमच्या षटकाला आता मैदानावरती प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरची मॅच मैदानावरती संभाजीनगर आणि शिरूर अशा 2 टीम मध्ये यानंतरचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. जसं एक शेवटचं षटक मैदानावरती टाकून पूर्ण होईल तसं दोनही संघनायक टॉस करण्यासाठी इकडे येतील. त्यामुळे तसा आवाज देऊन ठेवलेला आहे मी दोनही संघनायकांना की आपण एक इनिंग संपली की लगेच टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. संघर्ष मैदानावरती पाहतो आपण विजयासाठी, कारण माहिती इथे जिंकलो तर पुढे, इथे जर पराभूत झालो तर जिथून प्रवास करत इथपर्यंत आलो होतो, जिथून प्रवास करून इथपर्यंत खेळण्यासाठी आलो होतो तोच प्रवास परतीचा पुन्हा धरावा लागणार आहे. मात्र परत जात असताना कुणी तसं जाऊ नका. आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे सगळ्यांच्या स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे जे संघ मैदानावरती पराभूत होतील, जे विजय होतील, कुणी असंच घरी जाणार नाही. प्रत्येकानं भोजन करून इथून जायचंय, कारण आयोजकांच्या वतीनं स्नेह भोजनाची व्यवस्था इकडे पलीकडे हॉलमध्ये केलेली आहे. गोलंदाज शुभम आलाय गोलंदाजी मार्कवरती. यस, शुभम ना, शुभम गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा आणि अंतिमच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बॅक ऑफ द लेन, फाईन लेगला उचलला हा चेंडू आणि सरळ सीमारेषा बाहेर जातोय 4 धाब्यांसाठी. चौकार येतो इथे आणि या चौकारा बरोबरीत आपण पाहतो धावफलकात देखील वाढ होताना पाहायला मिळणार आहे. धावफलक जाऊन पोहोचेल पुढे 56 धावा धावफलकावरती. 56 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. काय सुंदर बॅटिंग. तुषार पाटोळे एका बाजूला, तुषार पोतले आणि दुसऱ्या बाजूला समीर रणसिंगची जोडी मैदानावरती. आज बिग हिट, आउटस्टँडिंग स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेषा बाहेर 6 धाव्यांसाठी. तुषारच्या बॅटमधून 6 आल्यात आणि या 6 धाब्यांबरोबरीत धावफलक सुद्धा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 62 धाबा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. माहिती आहे शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक म्हटलं की आपण अनेकदा म्हणतो की क्रिकेटच्या परिभाषेतलं हाणामारीचं षटक. इंग्रजांच्या नीतीचा अवलंब केला जातो, तोडा फोडा राज्य करा. इथे फलंदाज तोडफोड करणार आहेत आणि ते दाखवले. सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतो चौकारा पाठोपाठ षटकार खेळलाय. पुन्हा एकदा फुल टॉस होता, मात्र समोर खेळाय, डाऊन दी ग्राउंड आहे. मैदानात समांतर आलेला चेंडू डीप लॉंग ऑन मध्ये अडवला जाईल. 1 धाव मात्र इथे प्राप्त होणार आहे आणि या एका धाब्यानं धावफलक मात्र पुढे 63 धाबा धावफलकावरती. 63 रन ऑन बोर्ड. एक मोठी भागीदारी झाली. 11 चेंडू 23 धाबा तुषार पोतलेनं बनवल्या, 16 मध्ये 39 समीर रणसिंगनं बनवलेले आहेत. आणि ज्या भागीदारीची चर्चा करतो आपण की क्रिकेटच्या मैदानावरती ज्यावेळेस मोठी धावसंख्या उभी राहते ना, त्यावेळेस 2 फलंदाजांमधली भागीदारी महत्वाची असते. आउटस्टँडिंग फटका, स्टँड अँड डिलिव्हर.
चेंडू मिड विकेट हवाई सफर, गगन चुंबी षटकार, समीरन सिंग इज द मॅन. या 6 धावेंबरोबरीत 69 धावा धावफलकावरती, तर 5 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून समीरन सिंग. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक मैदानावरती पाहायला मिळणार का? झंझावात एक जीवनदान, प्रतिस्पर्धी संघाला किती घातक ठरले पुन्हा मैदानावरती आपल्याला सिद्ध होताना पाहायला मिळालं. आणि याच बरोबरीत या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक, टाळ्यांचा गजर होणार आहे समीरन सिंग साठी. 18 चेंडू मध्ये 51 धावा मैदानावरती बनवलेल्या आहेत. समीरन सिंग नावाची चर्चा आज दिवसभरात मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. काय सुंदर बॅटिंग मैदानावरती पाहतोय आपण. 75 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज प्रत्येक संघ ताकदीनिशी मैदानावरती उतरलेला आहे आणि आपण पाहतोय त्यांची ताकद ते मैदानावरती दाखवतायत. ज्यावेळेस आपण पाहतोय अनेक नजरा ज्यावेळेस संशयाने आपल्याकडे पाहतात ना, त्यावेळेस आपण पाहतो आपण त्या स्टाईलनं आपलं प्रत्युत्तर मैदानावरती देणं गरजेचं आहे. इनसाइड आउट, सुंदर फटका मात्र फसलाय तो. क्षेत्ररक्षकानं पुन्हा चूक केली मैदानावरती आणि झेल मैदानावरती सुटलेला आहे. हे दुसरं जीवनदान मैदानावरती दिलं जात आहे समीरन सिंगला. यावेळेस मात्र धावबादच्या स्वरूपात माहिती शेवटचा चेंडू होता, धावा धावायच्याच होत्या आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. इथे पहिला डाव मात्र मैदानावरती संपला. प्रथम फलंदाजी करताना चाकण फोटोग्राफर्सनं बनवल्या 77, जिंकण्यासाठी 78 धाव्यांचं एक मोठं आव्हान मात्र उभं केलेलं आहे. जुन्नर संघासमोर आपण पाहतोय आव्हान मोठे, मात्र पाहूयात या आव्हानाला ते उत्तर कशा प्रकारे मैदानावरती देणार आहेत. मात्र आवाज दिलाय संभाजीनगर फोटोग्राफर्स आणि शिरूर फोटोग्राफर्स. चला टॉस साठी. तोपर्यंत चला चाकण संघ या क्षेत्ररक्षणासाठी मैदानात 11 खेळाडूंची आपली फौज घेऊन लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती यायचंय. आणि जुन्नर संघाला विनंती आहे आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाठवून द्यायचे आहेत. ज्या टीमचे मॅच झालेले आहेत किंवा ज्या टीमच्या मॅच पुढे होणार आहेत अशा सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था इकडे डायनिंग हॉलमध्ये केलेली आहे. सगळ्यांनी भोजन करून घ्या. चला टॉस होतोय. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत इकडे, जिथे शिरूर फोटोग्राफर संघाचे संघनायक आलेले. संभाजीनगर संघनायकांना विनंती आहे, संभाजीनगर फोटोग्राफर संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे. टॉस होतो इकडे, आवाज आधीच दिला होता मी टॉस साठी या. एक मोठं बॅटल यानंतर देखील मैदानावरती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला शिरूर आहे, दुसऱ्या बाजूला संभाजीनगर आहे. दूरचा प्रवास करून संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर.
आले दोनही संघनायक आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. तोपर्यंत जरा टीम जुन्नर आपले दोन आघाडीचे फलंदाज चला मैदानावर. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग खरं तर मैदानावरती करायचा आहे. टॉस होतोय, यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय. दोनही संघाचे संघनायक आले. छत्रपती संभाजीनगर, शिरूर फोटोग्राफर अशा दोन टीम मध्ये आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. कॅमेरामन टॉस करतोय आपण. टॉस कव्हर काढा. सामन्याला सुरुवात होईल. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी जुन्नर संघाकडून आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेली आहे. ज्या संकेत आणि नवनाथ माळे आणि संकेत मुळे ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती. छत्रपती संभाजीनगर संघनायकांना टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करू हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी शिरूर फोटोग्राफर्सला निमंत्रित केलेले. यानंतर शिरूर संघ तयार राहा क्षेत्ररक्षणासाठी. चला लेट्स प्लेची घोषणा मैदानावरती होणार आहे. संकेत आणि नवनाथ ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती. संकेत मुळे नवनाथ माळी ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावर. तर पहिलं षटक टाकण्यासाठी ओमकार खंडागळे गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू मात्र अप्रतिम टाकलाय. थोडासा खाली राहिलेला चेंडू समजला नाहीये. एक मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला उत्तर देताना आपण पाहतोय इथे तुम्हाला संघर्ष मैदानावरती करावा लागणार आहे. कारण जेवढा मोठा संघर्ष आहे तेवढंच मोठं यश मैदानावरती मिळणार आहे. असं म्हटलं जातं की संघर्ष थकवतो मात्र तुमचं आयुष्य घडून जातो. क्रिकेटच्या मैदानावरती आलात तर संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाची परिकष्टा जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला साध्य करता येत नाही. त्यामुळे प्रयत्नांच्या परिकष्टेनं तुमचं ध्येय तुम्हाला साध्य करावं लागणार आहे. एकच ध्येय प्रत्येक टीम समोर आहे की आज मैदानावरती आलंय. जे स्वप्न घेऊन आज आम्ही मैदानावरती आलोय ते स्वप्न आम्हाला पूर्ण करायचंय आणि ते स्वप्न आहे विजयाचं. आणि विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीचा डोंगर सुद्धा आज तुम्हाला मैदानावरती उचलावा लागणार आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की आयुष्यातली स्वप्न मोफत मिळतात मात्र त्यांचा पाठलाग करताना मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नसते. फक्त विचार पॉझिटिव्ह असले पाहिजेत आणि या पॉझिटिव्ह विचारानं खेळायचंय. सुंदर फटका संकेतनं या षटकारानं विजयाचा संकेत दिलाय. पहिलाच मोठा फटका आलाय आणि 6 धावेने आपण पाहतो धावफलकाला सुरुवात. सहा आल्यात आणि या 6 धाव्यांबरोबरीत आपण पाहतो धावफलकाची सुरुवात होताना पाहायला मिळते. जुन्नर फोटोग्राफर पहिले 2 चेंडू समजले नाही फलंदाजाला मात्र पुढच्या तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय ओमकार खंडागळेवरती आपण पाहतोय चढवलेलं आक्रमण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. आणि या 6 धाव्यांबरोबरीत आपण पाहतो समीकरण हे प्रत्येक बॉलवरती बदलणार आहे आपल्याला माहिती आहे. कारण 27 चेंडू 72 आहे. प्रवास मोठा आहे. दूरचा प्रवास आहे. मात्र आपण पाहतोय इथे सुरुवात तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. पॉवर प्लेची षटक खूप महत्वाचे आहे. डाऊन दी ग्राउंड बॅक टू बॉलर. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. क्रिकेटच्या मैदानावरची सगळ्यात सुरक्षित जागा निवडली संकेत मुळेनं. 4 चौकार आला इथे आणि या चौकाराबरोबरी धावफलक सुद्धा दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. पुढे समोरच्या बाजूला कॅमेऱ्याच्या समोर एक लहान मुलगा बॅग घेऊन बसलेला आहे. त्याला विनंती थोडासा पाठीमागे बस. काय होतंय खेळाडू धावत येत आहे चेंडूकडे आणि जर त्यांना त्यांच्या बॉडीवरती कंट्रोल मिळवता आला नाही तर सरळ काहीतरी होऊ शकतं.
एक धाव आली, एका धावेबरोबर धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी विशेष सौजन्य. षटक संपले मैदानावरती. पहिल्या क्रमांकाचा 11 धावा धावफलकावर. कुठलाही गडी बाद नाहीये. चांगली सुरुवात मैदानावरती झालेली आहे. मात्र सरासरीच्या पुढे जायचंय, कारण इथून पुढे 24 चेंडूमध्ये 67 बनवायचे. त्यामुळे रिक्वायर रन रेट वाढलेले आहे तुमचं. 16.75च्या धावगतीनं धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. या स्पर्धेसाठी विशेष सौजन्य राहिलं MD अर्थात महेशजी धाबोळे, त्याचबरोबर दीपंकर काळे, समीर साठे, राहुल कोतवाल, सोपानजी ढवळे, महेश हिवरकर आणि संग्राम जाधव यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो मैदानावरती सुरुवात होईल. पहिल्या षटकात 11 आल्यात. मात्र या 11ची सरासरी ठेवून तुम्हाला चालणार नाही. त्या सरासरीच्या पुढे जायचंय, कारण मी सांगितलं की तुम्हाला जवळपास प्रति षटकामागे 16-17 धावा बनवायच्या. तर षटक क्रमांक 2 मैदानावरती टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती समीर रणसिंग. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिले तो समीर रणसिंग आता गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही कामगिरी मैदानावरती केली जाते हे पाहायचं आपल्याला, कारण दुसऱ्या बाजून आपण पाहतोय सुरुवात तर अप्रतिम झालेली आहे. यावेळेचा चेंडू खराब आहे, वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावं लागणार आहे समीर रणसिंग. नो बॉल आहे आणि पुन्हा टाकायचं नव्यानं, कारण पुढचा चेंडू हा फ्रीट आहे आणि या फ्रीटच्या चेंडूवर त्याचा संधी प्राप्त झाली. संकेत मुळेसाठी पाहिजे संधीचं सोनं प्रत्येक वेळी तुम्हाला करावं लागेल. सुंदर फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू सरळ सीमारेषे धावफलकावरती ते पाहायला मिळत आहेत. मोठी धावसंख्या आहे खरं तर, आणि त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानावरती मोठ्या फटक्यांबरोबरीत होताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके पाहिले, एक षटकार एक चौकार. त्यानंतर या षटकातला पहिला चेंडू नो बॉल. त्यानंतर आपण पाहिलं पुढे फ्रीटच्या चेंडूवरती चौकार आला आणि धावसंख्या मात्र पुढे जाते. 17 धावा, 22 चेंडू 61 धावा, असं समीकरण या सामन्यातलं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. मोठी स्वप्न घेऊन आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू मैदानावरती आलेला आहे. मात्र आज ती स्वप्न जर तुम्हाला सत्यात उतरायची असतील तर त्यासाठी मेहनतच तुम्हाला मैदानावरती घ्यावी लागणार आहे. कारण कुठलंही स्वप्न कुणाचंच आयुष्यातलं नवसानं पूर्ण झालेलं नाहीये. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर उचलावा लागतो आणि त्यानंतरच आपण पाहतो तुमची स्वप्न इथे मैदानावरती आज पूर्ण होऊ शकतात. आज घरातून कुणी निघताना देवाकडे नवस केला जरी असला ना की आमचं आज स्वप्न आहे, आज आम्ही क्रिकेट खेळायला निघालेलो आहे आणि आमचं एकच स्वप्न आहे, आम्हाला जिंकायचं आहे आज मैदानावरती जाऊन. मात्र ते देवाकडे मागितलेलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तुमचं. तुम्हाला तुमच्या मेहनतीने ते स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे. देवावरती ठेवायचा असतो तो फक्त, देवावरती ठेवायची असती श्रद्धा, मेहनत करायची असते आणि आपली मेहनतीनेच आपली स्वप्न पूर्ण करायची असतात. डाऊन दी ग्राउंड आहे पुढे हा चेंडू. एक धाव इथे मिळणार आहे. एका धावे बरोबरीत धावफलक पुढे जातो. 19 धावा धावफलकावरती. जेवढी मोठी स्वप्ने असते तेवढंच मोठं यश मैदानावरती मिळणार आहे आणि जेवढी मोठी खरं तर जेवढी मोठी स्वप्न आहे तेवढं मोठं संकट आहे आणि जेवढं मोठी संकट आहे तेवढंच मोठं यश आहे. यास बिगेट स्क्वेअर लेगला हा चेंडू पाठवलाय नवनाथ माळीनं सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. षटक संपलं मैदानावरती. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 25, कुठलाही गडी बाद नाही. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 53 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 53 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलंय. तर तिसऱ्या षटकाला आपण पाहतो मैदानावरती सुरुवात. विकेट कुठली अजून गमावलेली नाहीये आणि आपण पाहतोय जुन्नर फोटोग्राफर संघाची एक दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. पॉवर प्ले होता 2 षटकांचा. तो पॉवर प्ले संपलेला आहे, त्यामुळे शतरक्षणावर जी बंधनं होती सुरुवातीला ती बंधनं आता मोडलेली आहेत आणि आता 5 शतरक्षक आपण पाहतो सीमारेषेवरती उभे राहतील. मात्र मोठ्या धावसंख्येचं जे आव्हान होतं ना ते आव्हान स्वीकारताना त्याला उत्तर सुद्धा आपण पाहतो जुन्नर फोटोग्राफर संघाने त्यांच्या स्टाईलनं दिलेलं आहे. कारण विदा करंदीकरांना सुद्धा सांगितलेलं आहे की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.
नको गुलामी नक्षत्रांची भीती अंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भेडताना चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग मिळती 70 नजर रोखुडी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे काही या दुनियेमधून जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना स्वर कठोर त्या काळांचा क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर उत्तर दिलंय मैदानावरती दोनही फलंदाजांनी कारण काय बॅटिंग मैदानावरती सुरू आहे 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढे एकदा इनसाइड आउट पॉइंटचा शतरक्षक आपण पाहतो चेंडूवरती आहे मात्र तिथे आपण पाहतो थोडस मिसफिल्ड आहे फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जातो 33 धावा धावफलकावरती समीकरण बदलतंय शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 45 धाव्यांची आवश्यकता आहे 16 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण रख हौसला वो मंजर भी आएगा प्यासे के पास चलकर समिंदर भी आएगा थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा पुढे एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता सरळ बॅटनं पुढे खेळाय लॉंग ऑफला शतरक्षक आहे पुढे 1 धाव मात्र इथे प्राप्त होईल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलकात वाढ होते 34 धावा धावफलकावरती सुरुवात अतिशय दर्जेदार आहे खरं तर हे सातत्य ठेवावं लागणार आहे दोनही फलंदाजांना तुषार नवनाथ 3 चेंडूंचा सामना केलाय अक्रॉस द लाईन बॉलच्या मिरिटवरती बॅट नाहीये जिथे आपण पाहतोय पायाचा वेध घेतलेला हा चेंडू होता लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहतो 1 धाव इथे प्राप्त होणार आहे एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 35 धावा धावफलकावरती आहेत तर शेवटचे 14 चेंडू आणि 43 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर पुढच्या दोनही टीम तयार आहे छत्रपती संभाजीनगर शिरूर अशा 2 टीम मध्ये यानंतरचा सामना मैदानावरती सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे एक मोठं बॅटल यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत स्लॉप स्वीप केलाय हा चेंडू लोअर फुल टॉस होता मिड विकेटला खरं तर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला एक धाव मात्र इथे प्राप्त होणार आहे आता मोठाले फटके खेळावे लागणार आहे तुम्हाला कारण 1-2 धावेंनी काम चालणार नाही तुमचं 13 मध्ये 42 बनवायच्यात आणि 13 मध्ये 42 बनवत असताना आता मोठाले फटके देखील मैदानावरती खेळावे लागणार आहेत फुल टॉस चेंडू मिड विकेटला फटका फसला पहिल्या विकेटचा शोध पूर्ण केलाय मैदानावरती मंगेशला मिळाली विकेट धक्का क्रमांक पहिला छत्तीस धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक आपण पाहतो 3 मैदानावरती संपलंय 4थ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होईल शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत अजूनही 42 धावा मैदानावरती बनवायच्या आहेत 12-42 आहेत आणि पाहिजे आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होईल आणि 4थं षटक टाकण्यासाठी ओमकार गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय जबाबदारी 4थ्या षटकाची आहे नवीन फलंदाज आपण पाहतो विशाल मैदानावरती दाखल झालेला आहे आणि पाहिजे आता इथून पुढे विशाल कशा प्रकारची फलंदाजी मैदानावरती ठेवणार आहे यावेळेचा चेंडू बिगिट केलाय डीप लॉंग ऑन लावला हा चेंडू सरळ सीमारेषा बाहेर 6 धावा या 6 धावेंबरोबरी धावफलक पुढे गेलाय 42 धावा धावफलकावरती तर शेवटचे 11 चेंडू आणि 36 धावा जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल अरे जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला सापडत जाईल विजयाचा मार्ग शोधायचा आहे मात्र अडथळे येणार आहेत
आणि विकेट आली मैदानावरती. धक्का क्रमांक दुसरा. एका पाठोपाठ विकेटची पडझड होते मैदानावरती आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या खेळाडूंना भोजन करायचं आहे त्यांनी भोजन करून घ्या. डायनिंग हॉलमध्ये सगळ्यांच्या स्नेह भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की ज्यांना कोणाला भोजन करायचं असेल त्यांनी भोजन करून घ्या. स्वादिष्ट आणि चविष्ट भोजन आहे, त्याचा आस्वाद सगळ्या खेळाडूंनी घ्या. विकेट आली मैदानावरती. जे दोन सलामीवीर होते, सोन्यासारखा संसार उभा केला होता दोघांनी, मात्र त्याला कुणाची तरी नजर लागली आणि एका पाठोपाठ दोनही फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळाले. यावेळेचा चेंडू बिग हिट केलाय उंच आकाशामध्ये. लांबी नाहीये, उंची मिळाली चेंडूला. विकेट आली मैदानावरती. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होणारे निखिल दाखल होतोय. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन विकेट आल्यात. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू आहे मैदानावरती आणि पाहायचंय आता याच मॅच मध्ये आणखी एक विक्रम होणार का. विकेट हॅट्रिक क्रिकेटमधली सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे, मात्र पाहूयात. ओमकारला संधी आहे विकेट हॅट्रिकची. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, मात्र पुढच्या दोन चेंडूवरती दोन विकेट आल्यात. यावेळेचा चेंडू थोडासा आखूड होता, फाईन लेगला आहे. शतरक्षक आपण पाहतो चेंडू मागे, कारण आउटफील्ड प्रचंड वेगवाने आणावा लागेल चेंडू, मात्र तो सीमारेषा बाहेर जाऊन 4 धावा. चौकार आला इथे आणि या चौकारा बरोबरीत आपण पाहतोय धावफलकावरती देखील वाढ होते. पुढे जाऊन पोहोचलाय धावफलक. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. समीकरण बदलतंय. शेवटचे 8 चेंडू आणि 32 धावा असं विजयाचं समीकरण या मॅच मधलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 मोठे फटके, 2 विकेट आपण पाहतोय षटकामध्ये. बऱ्याचशा नाट्यमयी घटना मैदानावरती घडलेल्या आहेत की मोठे फटके येत आहेत, निर्धाव चेंडू आलेत, विकेटही या मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत. तर देखील नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती. विशाल सोबत नवी भागीदारी विजयासाठी उभी करायची, मात्र सामना थोडासा अवघड बनत चाललाय जुन्नर फोटोग्राफर संघासाठी. यावेळेचा चेंडू, या षटकातली तिसरी विकेट ओमकार नावावरती आणि फलंदाज बाद होतोय. 4थ्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत मॅच मधले आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून 32 धाब्यांची गरज आहे. यानंतर शतरक्षणासाठी टीम तयार राहा. शेवटचं आणि अंतिमचं षटक आपण पाहतोय मैदानावरती आता सुरू होतंय आणि शेवटचं षटक याच बिग हिट, बिग आणि चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. आउटस्टँडिंग फटका 6. आल्यात पहिल्या चेंडूवरती षटकार आणि या 6 धाब्यांच्या मदतीनं धावफलकावरती देखील वाढ होते. तर समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 26.
असं समीकरण मैदानावरती येऊन ठेपलेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. आता माहिती येते पुढच्या 4 चेंडूवरती 4 षटकार जरी आले तरी हे आव्हान थोडंसं अवघड वाटतंय. मात्र जर एखादा नो बॉल एखादा व्हाईट बॉल अशा घटना जर मैदानावरती घडल्या तर मात्र मॅच मध्ये पुन्हा रंगत देऊ शकते. मात्र तसं 24 धाब्यांची गरज आहे. 1 चेंडू आणि 24 ची गरज. सामना संपला मैदानावरती आणि सामना जिंकलाय चाकण फोटोग्राफर संघानं सामना जिंकला. विजयी संघाचं मात्र मनापासून अभिनंदन. तर आत्ता झालेल्या फलंदाजी करायची ना. यस फलंदाजी करायची आम्हाला हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी चला शिरूर फोटोग्राफर संघ या क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब आपण मैदानावरती यायचंय. यानंतरची मॅच आपण पाहतो मैदानावरती सुरू होईल. जसा सामना सुरू होईल मैदानावरती तसा पुन्हा एकदा समालोचन कक्षातून आवाज ऐकायला मिळेल आपल्याला. आमच्या